नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड खेळामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण बॉलिवूड चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. आज आपण डकेत चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. डकेत हा 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांचा अभिनय दाखवण्यात आलेला आहे. हा एक प्रेमकथा आणि ॲक्शन पॅक्ड भावनिक चित्रपट आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नानीने या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटले असून यात प्रेमासोबत फसवणूक आणि सोडाचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर आणि व्हिज्युअल्स आणि ताकदीच्या स्टार कास्टमुळे हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की चित्रपट हरी म्हणजे आदिवी शेष आणि सरस्वती म्हणजे मृणाल ठाकूर यांच्या प्रेमकथावर आधारित आहे, जी परिस्थिती आणि फसवणुकीमुळे गडद वळणावर जाते. आणि या चित्रपटात म्हणजे अभिनय आदिवी शेषची कामगिरी प्रभावी आहे, तर मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाने छाप पाडलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू थोडक्यात आपण समजून घेऊया. सुनील देव दिग्दर्शित या चित्रपटाचे व्हिज्युअल्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक उत्तम दिलेले आहे, दृश्यांना अधिक प्रभावी बनवते. प्लस पॉईंट म्हणजे दमदार ॲक्शन, प्रेमकथा आणि कलाकारांचा अभिनय. मायनस पॉईंट म्हणजे काही पक्षांना पहिला भाग संथ वाटू शकतो. आणि ह्या चित्रपटाला पॅन इंडिया स्तरावर हिंदी तेलुगू प्रदर्शित झालेला असून जर तुम्हाला भावनिक आणि ॲक्शन थ्रिल चित्रपट आवडत असेल तर डकेत तुम्ही नक्की पाहू शकता. आणि हा एक युनिक कहाणी आहे आणि ह्यात आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांनी चांगल्या प्रकारे या चित्रपटामध्ये काम केलेले आहे. हा चित्रपट चांगला आहे, तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये पाहू शकता. आणि या चित्रपटाची कहाणी नवीन असल्यामुळे हा लोकांना खूप आवडत आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद.